जय येशू, जय जय येशू. पुन्हा एक बार प्रभूला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया आणि आज प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय यावर आपण अभ्यास करणार आहोत. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या समोर येतो आणि प्रार्थना करतो. प्रभू ये, तुझ्या पवित्र वचनातून आम्हा संगती बोल आणि प्रभू आमची जिथं प्रभू आम्ही उणे आहोत त्या ठिकाणी तू आम्हाला भक्कम कर. पवित्र आत्म्या, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाबरोबर आहेस, तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मागे आम्ही पाहिलं की प्रभूचं वचन जे आम्हाला शिकवित होतं, फिलिपाची सेवा आणि हापशिषण याचं बाप्तिस्मा, आणि यामध्ये आम्ही पाहिलं की जो आनंद त्या हापशिषंडाच्या मनामध्ये झाला आणि शेवटची जी घटना आम्ही पाहिली की शेम, हाम आणि आफेत या वंशांमधून या नवीन कारणामध्ये लोकांची निवड झाली आणि संपूर्ण सृष्टीत परमेश्वराच्या वचनाची घोषणा करण्याचं जे योजना प्रभूची होती ती प्रभूनं पार पाडायला सुरुवात केली. आज आम्ही पाहणार आहोत प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय, आणि हा 9वा अध्याय म्हणजे शाऊलाचं परिवर्तन किंवा पावलाचं परिवर्तन या संबंधी आपल्याला माहिती देतो. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय 1 ते 31 या वचनावर आज आम्ही अभ्यास करणार आहोत. प्रेषित पाऊल किंवा शाऊल याच्या अभ्यासाची आम्ही सुरुवात करणार. जसं मी मागं म्हणालो त्याप्रमाणे आज प्रथम आपण शाऊलाची माहिती घेऊया आणि मग शाऊलाची माहिती घेतल्यानंतर मग आपण पुढं शास्त्रवचनामध्ये पुढे आपण चालणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पहिली जी वचने ते आपण वाचूया. आणि प्रेषितांचे कृत्य 9 पहिला वचन. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमका देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयी फुतकार टाकत होता. त्याने प्रमुख याचकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानात अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. पावलाची जर ओळख आम्हाला आज करून घ्यायची असेल तर त्याची ओळख, सुरुवातीची ओळख, त्याची प्रस्तावना, आवेशी छळ करणारा शाऊल ही त्याची ओळख आहे. कारण आम्ही बघितलं की स्तेफनाला धोंडमार झाल्यानंतर मंडळीचा छळ सुरू झाला आणि मंडळीचा छळ सुरू झाल्यानंतर पांगापांग झाली आणि शाऊल मोठ्या सक्रियतेनं मंडळीचा छळ करण्याकरिता तो पुढे गेला. आणि या वर्षात आम्ही वाचले की त्यांनी प्रमुख याचकांकडून तसं पत्र, तसा अधिकार प्राप्त करून घेतला होता. पाऊल किंवा शाऊल याची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये आणि पावलाची जी पत्रे आहेत नवीन करारामधली, या पत्रांमध्ये पावलाच्या जीवनाचा पुरेसा आढावा आम्हाला पाहायला मिळतो. प्रेषित 13:9 मध्ये देवाचं वचन सांगतं की त्याला शाऊल असं संबोधण्यात आलं होतं. शाऊल हे एक यहुदी नाव आहे आणि शाऊल या शब्दाचा अर्थ विचारणे, पण त्याला पाऊल असंही म्हणत असत. पाऊल या शब्दाचा अर्थ लहान, शाऊल या शब्दाचा अर्थ विचारणे, पाऊल या शब्दाचा अर्थ लहान. त्याचे रोमन नाव आणि लॅटिन नाव देखील पाऊल म्हणून संबोधलं जात होतं. प्रथम लुकानं त्याची वर्णन प्रेषितांची कृत्य 13:7 मध्ये केलं आहे आणि ते आपण वाचणार आहोत. प्रेषित 13:9 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा शाऊल, ज्याला पाऊलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला. शाऊल, ज्याला पाऊल ही म्हणत, हे पवित्र शास्त्राच्या वचनानुसार आहे. प्रेषित 13:7 जे वचन आम्ही वाचणार आहोत हे सुभेदाराने बर्नबा व शाऊल यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली. शाऊल, त्याचा बदल होण्यापूर्वी त्याला शाऊल म्हटलाय, बदल झाल्यानंतर त्याला पाऊल असं संबोधण्यात आलेलं आहे.
पावलाचा जन्म प्रेषितांची कृत्य 22 अध्याय आणि 3 वचनानुसार तो तार्सस इथं जन्म पावला. मग पाऊल म्हणाला त्याचा जन्म किलकियातील म्हणजे एशिया मायनर मधला हा जो भाग मधील तार्स येथे त्याचा जन्म झाला. तार्स गाव हे प्रसिद्ध गाव होतं आणि हे गाव तात्विक संशोधन शिक्षण याकरिता हे गाव प्रसिद्ध होतं. आणि शाऊलाचा जन्म त्या गावामध्ये झाला असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि तो म्हणतो मी जन्मलेला मी एक यहुदी आहे. त्याची वाढ त्या शहरात झाली. यरुशलेमेमध्ये तो वाढत गेला आणि देवाच्या वचनांप्रमाणे तो कडकडीत नियम पाळणारा असा हा पुरुष, हा देवाचा सेवक या ठिकाणी आम्ही पाहतो. त्याची सुनताही झाली होती. प्रेषित 21:39 मध्ये देवाचं वचन सांगतं तेव्हा पावलाने म्हटले मी किलकिल्यातील तार्सस्कर यहुदी आहे, इस्रायलाच्या नगरात राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की लोकांबरोबर बोलण्याची मलाही परवानगी द्यावी. प्रेषित 22:28 मध्ये देवाचं वचन सांगतं सरदाराने त्याला उत्तर दिले मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतलाय. पावलाने म्हटले मी तर जन्माचाच रोमी आहे. आता ह्या गोष्टी आम्ही हळूहळू पाहणार आहोत. तो यहुदी आहे, त्याचा जन्म यहुदी, तो रोममध्ये, त्याला रोमी नागरिकत्व आहे. फिलिप्पी 3, 5 आणि 6 ही वचनं पण त्याच्या जन्मासंबंधी महत्वाची आहे. तो म्हणतो मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल लोकातला, बन्यामिनी वंशातला, इब्र्यातला इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी असा आहे. पारंगत मनुष्य. आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा हा नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा शाऊल. म्हणजे त्याला असं वाटायचं की मी छळ करतो म्हणजे नियमशास्त्रानुसार हे बरोबर आहे. 8व्या दिवशी सुनता करण्याचा नियम यहुदी मध्ये होता आणि त्याप्रमाणे तो धर्म पाळला होता. रोम 11:1 मध्ये त्याला अब्रामाचा वंशच संबोधला आहे. इब्री लोकातला तो इब्री, परुषाचा मुलगा. परुषी म्हणजे शिक्षण देणारे, गुरु परंपरा, त्यामधला त्याचं बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी फार श्रीमंत होती. प्रेषित 23:6 मध्ये देवाचं वचन सांगतं की मी परुषी व परुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मेलेल्याचे पुनरुत्थान या संबंधी माझी आज चौकशी होत आहे. पण मी परुषांचा पुत्र आहे. प्रेषित 26:4-5 या वचनाप्रमाणे तो निष्ठावान परुषी होता. कडकडीत नियम पाळणारा हा देवाचा सेवक होता. प्रेषित 22:27 मध्ये आम्ही पाहतोय की तो रोमन नागरिक होता. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाले मला सांग तू रोमी आहेस काय. त्याने म्हटले होय मी रोमी आहे, एक रोमन नागरिक. आणि ह्या सगळ्या उपाध्या त्यांना प्राप्त झाल्या होत्या. कायदेशीररित्या तो नीतिमान धर्मी होता हे आम्हाला त्याच्या पार्श्वभूमीतून पाहायला मिळतं. त्याचा जन्म आम्ही पाहिला, तो कोण होता हे आम्ही पाहिलं. आता आम्ही पाहणार आहोत त्याचं शिक्षण काय होतं. कारण नवीन करारातला बराचसा भाग, प्रेषितांची कृत्य यामधला बराचसा भाग, अध्याय हे पाऊल यांच्या संबंधी बोलतात. शिक्षण. गमालियेच्या अंतर्गत मी आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्र पूर्ण प्रशिक्षण घेतलेले होते आणि तुमच्याप्रमाणेच मीही देव प्रति उत्साही होतो. प्रेषित 21:39. याचा अर्थ असा वयाच्या 13व्या वर्षी शाऊल म्हणजे पाऊल यांनी धर्मशिक्षण, नियमशास्त्राचं धर्मशिक्षण घ्यायला सुरुवात केली. गमालियल
हे एक उत्तम शिक्षक होते. गमालियल या नावाचा अर्थ देवाचे बक्षीस, आणि त्यांच्या अंतर्गत त्यांनी शिक्षण घेतलं. ते ग्रीक भाषेत पण पारंगत होते, आणि त्यामुळं जे लिखाण आहे त्यांचं, त्या लिखाणामध्ये आम्हाला पुष्कळ खोली आणि गांभीर्य पाहायला मिळतं. नियमशास्त्रानुसार त्यांचं जीवन निर्दोष होतं असं संत पॉल या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतात. परंतु आताची जी त्यांची ओळख आहे सध्याची, ती एक आवेशी छळ करणारा शाऊल. तो यरुशलेमीमधील सर्वात आवेशी परुषी तरुण होता. तसेच यहुदी विश्वासाचा एक उत्तम नेता होण्याच्या मार्गावर तो होता. गलती 1:14 प्रमाणे त्याचा उल्लेख आम्हाला तिथं पाहायला मिळतो. शाऊलाचा नियम शास्त्राचा आवेश त्याच्या मंडळीच्या छळात अगदी स्पष्टपणे दिसून येतो. गलती करासपत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचन, फिलिप्पी करासपत्र 3 अध्याय 6 वचनामध्ये त्याचा आवेश आम्ही पाहतो. त्याला खरोखर वाटत होतं की ख्रिस्ती जनांचा छळ करणे किंवा त्यांना त्रास देणे ही देवाची सेवा करण्याचा एक मार्ग आहे, आणि म्हणून त्यानं हे कृत्य केलं. याचं वर्णन 2 तिमोथी 1:3 मध्ये पॉल स्वतः आपल्या भाषेमध्ये करताना तिथं उल्लेख केलेला आहे. त्याने आपल्याकडे आलेल्या प्रकाशाचे पालन केले, आणि जेव्हा देवाने त्याला अधिक प्रकाश दिला तेव्हा त्याने त्याच्या आज्ञा पाळल्या, आणि खरा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त याच्या माग संत पॉल चालू लागले. ख्रिस्तामध्ये पावलाची काय ओळख आहे? प्रेषितांचे कृत्य 9:1-8 या वचनामध्ये पावलाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तो शाऊलाचा पाऊल झाला. इसवी सन 37 मध्ये ही घटना घडली, आणि त्याचं वर्णन आम्ही पाहणार आहोत. तो दमास्कसमध्ये येत होता. त्यावेळी जी घटना घडली ती वचनातून आम्ही पाहणार आहोत. हाणानं त्यांसाठी कशी प्रार्थना केली याकडून वचनातून आम्ही पाहणार आहोत. आणि मग त्यानं सुवार्तेचा प्रसार करायला सुरुवात केली. पौल हा विदेशी लोकांकरिता नियुक्त केलेला प्रभूचा दास होता, असं प्रभू त्याच्या वचनात स्वतः म्हणाले आहे. देवाने त्याला दया दाखविली, त्याचे तारण केले. तार्सचा शाऊल हा यरुशलेमेमधील शेवटचा माणूस आहे ज्याला विदेशी लोकांकरिता महान प्रेषित म्हणून देवानं निवडलं होतं. फिलोमन याचा 1 अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये आम्ही असं वाचतो, आमचा प्रिय सहकारी फिलोमन ह्याला, तुला आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक आर्खिप ह्याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला, येशू ख्रिस्ताचा बंदिवान पौल व आपला बंधू तिमोथी ह्याच्याकडून. या ठिकाणी आम्ही पाहतो की तो स्वतःला येशू ख्रिस्ताचा बंदिवान, अ प्रिझनर ऑफ ख्राइस्ट असा म्हणतो. ख्रिस्तामधली त्याची ओळख, ख्रिस्तामधला बंदिवान. आता हा प्रभूच्या शिष्यांच्या यादीत नव्हता, परंतु याला प्रेषित ही उपमा देण्यात आली, आणि संत पौलाला अन्य जातीकरिता, यहुदियेतर लोकांना देवाची सुवार्ता सांगण्याकरिता नियुक्त करण्यात आले. ही आहे पावलाची ओळख, ज्या पावलांसंबंधी आम्ही आता पाहणार आहोत. मग त्याचा मृत्यू AD 67 इसवी सन 67 मध्ये झाला. तो दुसरा भाग आम्ही नंतर पाहणार आहोत. पावलाच्या जीवनाचा दुसरा भाग, त्याचा झालेला छळ, कशा प्रकारे त्याने छळाला तोंड दिलं आणि त्याचा मृत्यू कसा झाला, हे नंतर आम्ही पुढच्या विभागात पाहणार आहोत. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव या पावलाच्या जीवनाद्वारे, जे पुढं आम्ही पाहणार आहोत. शाऊलाचे परिवर्तन, प्रेषित 9:1-31 या वचनांमध्ये आम्ही आता पुढे वाटचाल करणार आहोत.
मंडळीतल्या इतिहासाचं हे सर्वात प्रसिद्ध घटना आहे, अलौकिक घटना. दमास्कर रस्त्यावर ही घटना घडली. 3 गोष्टींचा उल्लेख त्या घटनेमध्ये झाला. दिव्य प्रकाश, नंबर 2 आवाज, प्रभूचा आवाज त्यानं ऐकला, ज्याने त्याला त्याच्या नावानं बोलवताना तो आवाज ऐकला. नंबर 3 पुनरुत्थान झालेल्या येशूचं दर्शन शाऊलाला झालं. हे अलौकिक होतं. जसं यशया, इर्मया या याचकांना देखील प्रभूनं दर्शन दिलं, तसंच प्रभूनं पाऊल प्रेषित याला दर्शन दिलं. तो प्रभूला भेटला आणि ती घटना या 9व्या अध्यायामध्ये नमूद करण्यात आली आहे. 9, 1 आणि 2 ही जी वचनं आहेत, यामध्ये आम्ही उल्लेख पाहिला आहे की शाऊल स्वतः यरुशलेमेमध्ये त्याचं रूपांतर होण्यापूर्वी छळ करणारा असा होता. ख्रिस्ती समाजाचा कट्टर विरोधक, द्वेष, वैर, मत्सर यानं भरलेला. आणि आम्ही मागच्या 7व्या अध्यायामध्ये पाहिलं, स्तेफनाला धोंडमार करण्यापर्यंत ते पुढं सरसावले होते. एवढंच नव्हे, पण ख्रिस्ती लोकांच्या घरी जाऊन स्त्री आणि पुरुष यांना ओढून काढून तो मारत असे, त्यांना तुरुंगात टाकत असे. त्याची दहशत त्या यरुशलेमेमध्ये पसरल्यामुळं बरेच लोक तिथून दमिश्कामध्ये निघून गेले. हे काम करण्यासाठी त्याने मुख्य याजकांची परवानगी घेतली. तो चर्च नष्ट करीत चालला होता, हे आम्ही या वचनामध्ये पाहतो. एका पशुप्रमाणे नाश करणाऱ्या एका पशुप्रमाणे, जसं एखादा पशु एका शेताचा नाश करावा, तसं ख्रिस्ती मंडळी नाश करण्याकरिता शाऊल यानं पुढाकार घेतला होता. परंतु शाऊलानं निर्णय घेतला नाही आता, परंतु ख्रिस्तानं शाऊलासाठी निर्णय घेतलाय. योहान 15:16 प्रमाणे जे ऐकणारे जन हो, तुम्हाला मला सांगायचंय की तुम्हा प्रत्येकाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताकडं, आपल्या तारणाऱ्या देवाकडं एक परिपूर्ण योजना आहे, ज्याची कल्पना शाऊलाला नव्हती पण देवाला होती. तुमच्यासाठी सुद्धा एक परिपूर्ण योजना देवानं करून ठेवली आहे आणि त्याच्या योजनेनुसारच आम्ही पुढे चाललो आहोत. परंतु आता शाऊल एक क्रूर लांडग्याप्रमाणे या ख्रिस्ती लोकांमध्ये जाऊन त्यांचा छळ करत होता. परंतु नंतर तो मेंढरू झाला आणि मेंढरानंतर तो मेंढरांचा मेंढपाळ झाला. ही खूपच मोठी प्रगती शाऊलाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. नंबर 2, 9 अध्याय 3 ते 9 वचनामध्ये आम्ही पाहतो शाऊल आणि येशू त्याचं परिवर्तन करतो. त्या परिवर्तनाची ही घटना या ठिकाणी नमूद केली आहे. दमास्कस हे सिरियामधलं शहर आहे आणि या शहरातील बरेच यहुदी लोक त्या ठिकाणी होते. कारण देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, इतिहास असं सांगतो की जवळजवळ 30 ते 40 सिनेगॉग्स, यहुदी लोकांच्या धर्मस्थान त्या ठिकाणी होते. आणि आम्ही पाहिलं की बरेच लोक दमिश्कामध्ये पळून गेले शाऊलाच्या आणि या छळाच्या भीतीनं. तो जवळजवळ 1 आठवड्याचा प्रवास होता आणि 150 मैल अंतर होतं. हे 150 मैल अंतर कापण्याकरिता शाऊल आपल्या सहकाऱ्यांबरोबर घोड्यावर त्या दमिश्काकडे चालला होता, अधिकार घेऊन ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याकरिता. आणि दुपारच्या वेळी त्याच्या भोवती स्वर्गातून प्रकाश चमकला. भर दुपारी तो प्रकाश आणखी प्रखर होता, ज्या प्रकाशानं त्याचे डोळे आंधळे झाले आणि तो जमिनीवर पडला. आणि मग त्यानं वाणी ऐकली. जेव्हा तो जमिनीवर पडला त्यावेळेस 4थं वचन यावेळेस आम्ही वाचूया. 4थ्या वचनामध्ये तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी बोलताना आपल्यावर बोलताना ऐकली की शाऊला, शाऊला, माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभो तू कोण आहेस?
त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. काट्याऱ्यावर लाथ मारणे हे तुला कठीण. म्हणजे पशुची उपमा त्या ठिकाणी त्याला दिली. मग 6व्या वचनामध्ये तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला, प्रभो मी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे. प्रभू म्हणाला, तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूतून उठला आहे, तो जिवंत आहे आणि म्हणून तो आमच्याशी आणि संत पावलाशी बोलू शकला. त्याची वाणी त्यांनी ऐकली आणि मग आज्ञेप्रमाणे तो उठला. 10 ते 16 वचनामध्ये तो हनन्या या देवाच्या शिष्याकडे गेला, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा एक यहुदी प्रभूचा भक्त होता. आणि देवानं आपले लोक प्रत्येक ठिकाणी ठेवले आहेत, त्याची सेवा करणारे लोक, आणि त्या सेवकाकडं शाऊलाची रवानगी करण्यात आली. तसे शाऊलाच्या कृत्याबद्दल त्याला माहिती होती, तो छळ करत होता हे त्याला माहिती होतं, आणि म्हणून त्याने प्रभूकडे सांगितलं की मी त्याच्याकडे नाही जाणार. आणि त्याचा वार्तालाप या ठिकाणी आपण पवित्र शास्त्रातून वाचूया. 12 वचन. आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवित आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभो, यरुशलेमेतला तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे, आणि तेथे तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकाकडून त्याला अधिकार मिळाला आहे हे मला माहित आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. देवानं शाऊलाची निवड अगोदरच करून ठेवली होती, आणि याची सूचना त्या शिष्याला हनन्याला देण्यात आली. आणि मग त्याने प्रभूची वाणी ऐकली आणि तो सांगितल्याप्रमाणे तो गेला. त्याच्यासाठी त्यानं प्रार्थना केली. शिष्य याला आणखी काही पारंगत शब्द, पॅरलल शब्द वापरलेले आहेत. शिष्य किंवा संत किंवा ज्यांना देवाचे नाव पुकारणारे ते लोक असं संबोधलं आहे, किंवा बंधू हाही शब्द त्याला संबोधण्यात आलेला आहे. आम्ही पाहतो की हनन्या त्या ठिकाणी जातो, त्याच्यासाठी प्रार्थना करतो, आणि मग त्याचे नेत्र उघडले जातात. पण 3 दिवस शाऊल शांत आहे, त्याला आता दिसत नाही, आणि तो जमिनीवर पडला. डोळ्यांना मोठा प्रकाश दिसल्यामुळं त्याला पुढं काय करावं समजेना. परंतु तो आता हनन्याकडे गेला आणि प्रभूने त्याला दृष्टांत दिला. या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती ही की ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो त्यावेळेस स्पष्टपणे बोलतो, आणि तो दुसऱ्या व्यक्तीला जे बोलायचे त्यांना देखील त्याची सूचना देतो. पावलाला सांगितलं होतं की तुझ्याकडं हनन्या नावाचा कोणी एक व्यक्ती येईल आणि तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल. आणि हनन्याला देखील प्रभूने सांगितलं की शाऊल नावाचा मनुष्य आहे, त्याच्यासाठी तुला प्रार्थना करायची आहे. प्रभूने त्याला म्हटले 15व्या वचनामध्ये, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलचे संतान यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. देव निवड करतो, आणि या ठिकाणी पावलाची निवड झाली, आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. ऐकणारे जन हो, पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की जे काय आम्ही पेरू त्याचीच आम्ही कापणी करू. शाऊलानं पुष्कळ लोकांचा छळ केला, पुष्कळांना मारलं, त्याचे हात रक्ताने भरले होते. परंतु त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आता पावलाच्या जीवनातला प्रवेश आणि प्रवास पाहाल त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की त्याचा भयंकर छळ झाला, कारण त्यानं छळ पेरला होता. आणि प्रभू हनन्याला म्हणाला की छळ काय असतो
हे पावलाला दिसून येईल. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेसे म्हणून मला पाठवले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस तेथे राहिला. प्रभूने त्याला जे सांगितलं होतं त्याप्रमाणे घडलं आणि आता शाऊल बघू लागला. अचानक आंधळ होणं हा एक शॉक होता. आणि त्याने विचारलं, तू कोण आहेस? आणि त्याने सांगितलं, ज्याचा तू छळ करतोस तोच मी येशू आहे. आणि मग तो घाबरला आणि आता त्याचे नेत्र उघडल्यानंतर त्याचा पूर्ण विश्वास प्रभूला भेटला. प्रभूला पाहणारा, प्रभूची वाणी ऐकणारा हा प्रभूचा प्रेषित. देवानं त्याची निवड केली. हनन्या या शब्दाचा अर्थ प्रभू कृपाळू आहे आणि हनन्यानं ही कृपा पावलावर केली, त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची. आणि आज्ञा पाळण्यास तो फार उत्सुक नव्हता, परंतु प्रभूने त्याला सांगितलं की मी त्याला निवडलेलं आहे, तो माझं पात्र आहे, तू जा आणि जे मी तुला सांगितलं ते तू कर. आणि मग 9वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये पावलाच्या सेवेला, त्याच्या एकूण सेवेचा सारांश आम्ही पाहतो. सुवार्ता सांगण्याकरिता, पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी बोलण्याकरिता ज्याचा तो द्वेष करीत होता, आता पाऊल देवानं त्याला उभं केलं आहे. सुवार्ता विदेशी लोकांकडे जात आहे असा पहिला संदर्भ या ठिकाणी आम्ही पाहतो. 1 तिमोथी 1:14 मध्ये देवानं त्याला निवडलं, तो देवाचा पात्र होता हे आम्ही पाहिलं. शाऊल भक्ष्य धरण्याची तयारी करण्याकरिता आला, परंतु आता तो प्रार्थना करीत होता की अनेक लोकांना प्रभूचं वचन त्याला सांगता यावं. आमचे कार्य पुरुष आणि स्त्रियांना प्रभूकडे आणणं हे आहे. जे संत पावलाला प्रभूने जी जबाबदारी सोपवली आणि मग तो ते कार्य करू लागला. देवाचे कार्य, त्याचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करणे हे आहे. कारण प्रत्येक व्यक्ती देवासाठी महत्वाची आहे. तुम्ही ऐकणारे, तुम्ही प्रत्येक व्यक्ती मौल्यवान आहात. तुम्ही प्रत्येक जण महत्वाचे आहात. देवानं तुम्हाला निवडलं आहे हे पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी सांगत आहे. एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं. 21 एप्रिल 1855 सालामध्ये एडवर्ड किम्बॉलने एका रविवारच्या शाळेमध्ये, लहान मुलांच्या शाळेमध्ये, चर्चमध्ये एका मुलाला आणलं आणि या मुलाला त्या ठिकाणी प्रभूची आवड निर्माण झाली. आणि काही वर्षानंतर आम्हाला कळतं की तो देवाचा मोठा महान सेवक झाला. त्याचं नाव D.L. मूडी. हे नाव तुम्ही ऐकलं असेल. D.L. मूडी हे लहानपणी चर्चमध्ये आल्यानंतर प्रभूने त्यांच्या जीवनात कार्य केलं. तुम्ही प्रत्येक जण महत्वाच्या व्यक्ती आहात, कारण प्रभू आमच्या जीवनावर कार्य करीत आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याची सेवा करावी आणि जे हरवलेले लोक आहेत त्यांना प्रभूकडे आणावे. याच करिता शाऊलाला कठीण समयातून परमेश्वराने निवड केली. परंतु त्याची निवड झाल्यानंतर जी मंडळी होती त्या मंडळीमध्ये काय घडलं? नंबर 1, शाऊलाचं मंडळीमध्ये स्वागत करण्यात आलं. दिमिश्कमध्ये त्याचं स्वागत करण्यात होतं, कारण हनन्याकडून तुम्ही ऐकलं की तो म्हणाला, आम्हाला माहिती आहे की तो छळ करतो आणि तो धर्मपुढाऱ्यांकडून पत्र घेऊन आलाय, मी नाही त्याच्याकडे जाणार. परंतु देवानं त्याला सांगितलं नाही, त्याला मी आता निवडलं आहे, तो माझं पात्र आहे. आणि म्हणून त्यांनी त्याची स्वागताची तयारी केली.
शाऊल देवाबद्दल आदर बाळगून होता. हे आम्ही पाहतो की नियमशास्त्र कडकडीत पाळणारा हा प्रभूचा दास होता. तो उठून 3 दिवस प्रार्थना करीत होता. ज्यावेळेस त्याने हा दृष्टांत पाहिला आणि नंतर तो प्रभूला भेटला, म्हणून तो 3 दिवस उपवास करून व प्रार्थना करून त्यानं तो वेळ प्रभूच्या पायाजवळ घालवला. देवाचा आत्मा त्याच्याशी बोलला. त्याने पित्याकडे जाऊन क्रूर छळ व स्वतःचे नीतिमत्व व त्याच्या पापांसाठी प्रार्थना करून क्षमा मागितली. तसेच देव त्याचे आयुष्य आता सिंह ते कोकरा असं परिवर्तित करीत होता आणि म्हणून चर्चनी पहिल्या मंडळीनं त्याचं स्वागत केलं. नंबर 2, शाऊलाचा मंडळी सोबत नवा संबंध. एक नवा संबंध त्या ठिकाणी प्राप्त झाला. कारण पूर्वी तो छळ करणारा क्रूर मनुष्य होता, परंतु आता तो देवाची सेवा करणारा देवाचा सेवक होता. हनन्या त्याची सेवा करण्यासाठी आला, कारण येशूने त्याला जा असे सांगितले. त्याने त्याचे अंधत्वापासून मुक्त व्हावे म्हणून प्रार्थना केली आणि अंधाराकडून त्याला प्रकाशाकडे आणलं. असा सरळ मार्ग त्याला दाखवला आणि हनन्यानं त्या ठिकाणी शब्द वापरले भाऊ, म्हणजे आता ते एकमेकांचे बंधू झाले. ज्यावेळेस लोक प्रभूचा स्वीकार करतात त्यावेळेस आम्ही एकमेकांचे भाऊ आणि बहीण असे होतो, कारण आमचा पिता, आमचा बाप हा एकच सर्वसमर्थ देव आहे, ज्याला यल शदाय असं म्हटलं आहे. कारण नवीन कुटुंबात आता त्यानं प्रवेश केला होता. आता नियमशास्त्रानुसार नव्हे, पण येशूच्या प्रीतीनुसार तो तारला गेला होता आणि तो दिमिश्कामध्ये राहिला व नवीन समाजानेही त्याला स्वीकार केला. सर्व लोकांनी त्याचं स्वागत केलं. परमेश्वरानं हनन्या आणि पौल यांचा परिचय एकमेकांशी प्रार्थनेद्वारे करून दिला. आपण पाहिलं 11 आणि 12 वचनामध्ये हनन्याशी प्रभू बोलतो. इतरांच्या स्पष्टतेसह, विशेषतः निर्देशासह प्रार्थना आणि विचार यामधून प्रभू या दोघांशी समान पातळीवर बोलत आहे. 15 आणि 16 वचनामध्ये परंतु प्रभूने त्याला जा असे सांगितले आणि शाऊलाचे पुढे त्याने केलेल्या छळामुळे काय होईल हेही सांगितले. पुढं काय होणार हे आम्हाला जरी माहीत नसलं तरी प्रभूला त्याची पूर्ण माहिती आहे. त्यानं देवाची आज्ञा पाळली, शाऊलानं देवाची आज्ञा पाळली. दोघे एकमेकाला भेटले आणि शाऊलाला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली. तो आनंद त्याचा वेगळाच असेल, कारण त्याला पुन्हा आता बघता आलं, पाहता आलं. आणि देवाचं वचन सांगतं की त्यानं ताबडतोब बाप्तिस्मा घेतला आणि नंतर त्यानं जेवण घेतलं आणि मग त्याला शक्ती आली. 20 ते 25 या वचनामध्ये आम्ही पुढे जाणार आहोत. त्यानं विरोधाशी सामना केला. शाऊलाच्या सेवेची सुरुवात याच गावात झाली. त्याने ताबडतोब शक्ती आल्यानंतर प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा उपदेश करायला सुरुवात केली. धैर्यानं येशू ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे याची घोषणा करायला त्याने सुरुवात केली. वचन 21 मध्ये आपण येऊया. वचन 21. तेव्हा 20 मी वाचतो. आणि त्याने लगेच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणाले, हे नाव घेणाऱ्यांना ज्याने यरुशलेमेत नाश केला तो हाच नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकाकडे न्यावे म्हणून हा तेथे आला होता ना. पण शाऊलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हा ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दमिश्कात राहणाऱ्या यहुदी लोकांना कुंठित करत राहिला. असे बरेच दिवस चालले. तेव्हा यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा
केला. त्याचा आवेश आम्ही पाहिला की तो आवेशी होता, देवासाठी आवेशी होता. पण आता पूर्वी तो नियमशास्त्रासाठी आवेशी होता, आता तो प्रभू येशू करिता आवेशी झाला. आणि जे इतर यहुदी लोक त्याला ओळखत होते, त्या यहुदी लोकांनी त्याने पाहिलं आणि म्हटलं की हा तोच माणूस आहे ना, जो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, आणि हाच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, हे आम्हाला सांगत आहे. त्याच्या जीवनात पूर्ण परिवर्तन आलं हे आम्हाला पाहायला मिळतं. आपण प्रेषितांचे कृत्य पुस्तक वाचत असताना प्रेषित पुष्कळ त्रासाला, संकटाला, विरोधाला तोंड देतो हे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा सविस्तर अभ्यास आपण त्याच्या मिशनरी जर्नीजमध्ये, त्याच्या ज्या सेवा आहेत त्या सेवेमध्ये आम्ही हळूहळू पाहणार आहोत. पण ख्रिस्तासाठी दुःख सोसणे हे एक सौभाग्य आहे. हे आम्ही मागे पाहिले की ज्या वेळेस तुमचं छळ होईल त्यावेळेस तुम्ही आनंद करा, उड्या मारा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आपण तसंच दृष्टिकोन ठेवला पाहिजे, कारण ख्रिस्त येशूमध्ये धार्मिकतेनं जगलेल्या सर्वांचा छळ होईल असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि मग 26 ते 31 या वचनामध्ये आम्ही पाहतो की यरुशलेमेच्या विश्वासणाऱ्यांना तो भेटला. पण तत्पूर्वी यहुदी लोकांनी त्याला कट केला की त्याला आता जीव मारावं, कारण तो आता येशू ख्रिस्ताविषयी बोलते ज्याच्याविषयी आम्ही बोललं नाही पाहिजे, आणि म्हणून त्यांनी त्याच्या विरुद्ध कट रचला. हे आम्ही वचन पाहिलं. 24 वचन, पण त्यांचा तो कट शाऊलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरिता रात्रंदिवस वेशीवर पाळत ठेवली होती. परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला पाठीत बसवले आणि गाव कुसारून खाली उतरवले आणि तेथून त्याला यरुशलेमेस जायला सांगितले, कारण त्याला मारण्याकरिता आता यहुदी लोक तयार झाले होते. त्याच्यावर त्यांनी पाळत ठेवली होती. हा नुकताच जन्मला, प्रभू येशूमध्ये नव्यानं जन्म झाला. आता प्रभू येशूचं गौरव करण्याकरिता तो उभा राहिला, आणि पहा सैतान त्याच्यावर हल्ला करण्याकरिता त्याच्याच लोकांचा उपयोग करू लागला. पण नंतर तो यरुशलेमेकडे वाटचाल करतो. शाऊलाचा प्रथम तेथील लोकांनी नाकार केला. त्याने त्यांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न केला, पण तेथील लोकांना त्याची भीती वाटली. त्यांना वाटले की शाऊलाची ही काहीतरी युक्ती असू शकते. त्याच्यावर त्यांनी संशय घेतला, संशयास्पद दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. अनेक प्रश्नांची सह त्यांना त्याची भीती वाटली. तो 3 वर्षापर्यंत कुठं होता, आमच्यामध्ये कशाला आला, आणि तो आता कशाला असं बोलतो, या गोष्टींविषयी शंका कुशंका निर्माण झाल्या. कारण शाऊलाचं पहिलं रूप वेगळं होतं आणि आताचं रूप वेगळं होतं. तो शिष्य कसा झाला याचा संभ्रम विश्वासणाऱ्यांमध्ये होता. आणि म्हणून 27 ते 31 या वचनामध्ये आम्ही पाहतो की नंतर त्याने त्याचा स्वीकार केला, कारण त्या ठिकाणी देवानं एका त्याच्या सेवकाचा उपयोग केला. आणि ती वचन आम्ही या ठिकाणी आता वाचणार आहोत. 27 वचन, तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषिताकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे. शिवाय तो हेलननी यहुद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करीत असे, म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बर्नबा हा आणखी एक प्रभूचा दास सेवक. त्यानं त्यांची ओळख, पावलाची नवी ओळख करून दिली की त्याला जो अनुभव दमाश्कस रस्त्यावर आला, त्यानं जो प्रभूचा अनुभव घेतला, प्रभूची वाणी ऐकली, प्रभूचा प्रकाश पाहिला, ती साक्ष तेथील लोकांना देण्यात आली. आणि त्या साक्षीमुळं या विश्वासणाऱ्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला. या ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्या प्रत्येकाच्या जीवनात
प्रभू येशूनं एक साक्ष निर्माण केली आहे. ज्यावेळेस आम्ही ती साक्ष इतरांना सांगतो आणि इतरांना देतो, त्यावेळेस विश्वासणारे आमचा स्वीकार करतात. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रभू म्हणाला की तुम्ही माझे साक्षीदार व्हाल, माझे वकील नाही. परंतु संत पौल तेथे देखील यरुशलेममध्ये लोकांशी विवाद करू लागला, कारण त्याचं ज्ञान अफाट होतं. त्यानं नियमशास्त्राचा जवळजवळ 16 वर्ष अभ्यास केला होता. आपण जर 5 वर्ष 3 वर्ष जर अभ्यास केला तर आम्ही वकील बनतो. आपण तू संत पावलानं जवळजवळ काही अभ्यास करते सांगतात की 16 वर्ष नियमशास्त्राचा त्यानं अभ्यास केला होता. भाषेमध्ये तो पारंगत होता आणि प्रभूनं याला त्याचं पात्र म्हणून आता नियुक्त केलं. आणि आता तो देवाची सेवा, येशूची सेवा करण्याकरिता आवेशी झाला. देव शाऊलाशी मंदिरात बोलला आणि त्याने संदेश देऊन त्याला विदेशी लोकांकडे जाण्यासंबंधीची आपल्या कामगिरीची पुन्हा त्याला आठवण करून दिली. आम्हाला बाहेर गेलं पाहिजे, इतरांकडे गेलं पाहिजे, हे या वचनातून आम्हाला पाहायला मिळतं. देवाच्या आज्ञेची निकड आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्वरित यरुशलेम आम्ही सोडलं पाहिजे. पावलाला त्या संबंधी सूचना देण्यात आली आणि यरुशलेमेच्या बाहेर जाऊन लोकांना देवाची वचनाची घोषणा केली पाहिजे. कारण ते माझ्याविषयी तुमची साक्ष या ठिकाणी यरुशलेमेत स्वीकारणार नाही. कधी कधी पुढारी, देवाचा सेवक आपल्या घरात मान्य होत नाही, त्याच्या गावात तो मान्य होत नाही आणि मग तो बाहेर गेल्यानंतर देवाची सेवा आणखी प्रभावी ठरू शकते. शाऊल हा संदेश मंडळीच्या पुढाऱ्यांना त्यानं सांगितला आणि त्याने त्याच्या मूळ शहरात तार्ससला परत जाण्यास त्यांची मदत घेतली. कारण त्याला आता पुढच्या विभागामध्ये जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करायची होती. शाऊलाच्या या दृष्टांताविषयीच्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला. ही वस्तुस्थिती आहे, कारण मंडळीने पूर्णपणे त्याला स्वीकारले होते. आता त्या ठिकाणी संशय राहिला नाही, आता त्या ठिकाणी कसली शंका राहिली नाही, परंतु ते प्रभूचं गौरव पावलाबरोबर शाऊलाबरोबर करीत होते. अशा प्रकारे शाऊलाच्या जीवनाचं परिवर्तन झालं आणि तो आता देवाची सेवा करणारा असा प्रभावी प्रभूचा सेवक ठरला. 31 वचन, अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालिल व शमरोन ह्या प्रदेशातील मंडळीला स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. तो जो तीव्र छळ होता, त्या तीव्र छळाची तीव्रता आता कमी झाली आणि मग आता हे प्रियजन प्रभूचं गौरव करू लागले आणि मंडळी वाढू लागली. अनेक लोकांची भर मंडळीत पडू लागली. हे आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये पुन्हा पुन्हा वाचतो, कारण ती मंडळी झपाट्यानं वाढायचीच होती. कारण प्रभूचे प्रेषित त्या ठिकाणी होते, 12 जण होते आणि आता आणखी संत पौल 13वा प्रेषित त्यामध्ये त्याची समावेश करण्यात आला. आणि मग यहुदिया आणि हा जो संपूर्ण प्रांत आहे, जे आपण प्रेषित 1:8 वचन वाचलं त्याप्रमाणे पवित्र आत्मा तुम्हावर, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग तुम्ही यरुशलेमेत, यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि वेगानं देवाचं वचन पुढे जाऊ लागलं. अशा प्रकारे शाऊल, जो नंतर पाऊल ज्याला संबोधण्यात आलं, त्याची निवड परमेश्वरानं केली. हा अतिशय महत्वाचा व्यक्ती होता. आणि पुढं जसं आम्ही त्याच्या जीवनाविषयी अभ्यास करू, त्याच्या यात्रांविषयी विचार करू, त्याच्या सेवेविषयी विचार करू, त्यावेळेस आम्हाला कळेल की देवानं खरोखरच त्याची निवड, त्याचं वचन विस्तृत प्रमाणे पसरवण्याकरिता केली होती. आज प्रियानो, जे तुम्ही ऐकत आहात, माझी ही प्रार्थना आहे की आम्हा सर्वांचा उपयोग प्रभू त्याकरिता करू, कारण आमचा जन्मच याकरिता आहे की आम्ही देवाचं गौरव करावं, त्याचा महिमा करावा.
यशा 43 आणि 21 हे वचन सांगतं, या लोकांनी माझी स्तुती वर्ण व्हावी म्हणून मी माझ्याकरिता त्यांना निर्माण केलाय. आणि देव त्या दृष्टीनं आमच्याकडे पाहतो. असे अनेक शाऊल, अनेक पाऊल आज आपल्यामध्ये ऐकत असताना त्या ठिकाणी असतील, ज्यांना देव बोलवत आहे. देवानं शाऊलाला क्लिअरली स्पष्टपणे बोलवलं, त्याच्याशी त्याने वार्तालाप केला, त्याचा प्रकाश त्यानं पाहिला, त्याची वाणी त्यांनी ऐकली. आणि ही साक्ष शाऊल पाऊल आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत देताना आपल्याला पाहिजे. राजांमध्ये त्याने ती साक्ष दिली, राजांसमोर तो उभा राहिला, तो अनेक लोकांसमोर उभा राहिला, अनेक ठिकाणं परमेश्वराचं त्यानं गौरव केली. पुनरुत्थित ख्रिस्त गाजवला. जो देव मनुष्य बनून या जगात आला, ज्यानं आम्हाकरिता वधस्तंभी मरण सोसला, आमच्या पापाचा भार व्हायला, ज्याला कबरेत ठेवलं, जो तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, तो देव जिवंत परमेश्वर आज तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्तकडे आज या पावल्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या अभ्यासाद्वारे तो तुमचं जीवन आत्मिकरित्या श्रीमंत करो. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो की आज तू आमच्याशी बोलला आहेस. तुझा सेवक शाऊल पाऊल झाला, त्याची कशी नियुक्ती झाली, दमास्कस रस्त्यावर त्याला तू कसं निवडलंस हे आम्ही ऐकलंय प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, आमच्याशी देखील तुझी वाणी बोलू दे, तुझा प्रकाश आमच्या जीवनात कार्य करू दे आणि आम्हाला देखील तू उभं कर प्रभू, तुझं गौरव करण्याकरिता. धन्यवाद तुला, तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. प्रभू येशूच्या नावानं मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त करो तुम्हाला त्याचा पवित्र आशीर्वाद आज देव. आमेन.